जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असे मागील काही वर्षांमध्ये विचारले गेलेले 1000 वन लाइनर प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील. मित्रांनो, 1000 प्रश्नांपैकी आज आपण 200 प्रश्न, उद्या 200, परवा 200 असे आपण 5 भागात हे 1000 प्रश्न कव्हर करणार आहोत. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओत आपला पहिला प्रश्न आहे, प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर प्लासीचे युद्ध हे 1757ला झाले होतं. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर आत्मीय सभेची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी केली. वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला? तर वेदाकडे परत चला असा उपदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. पंडिता रमाबाईच्या शारदा सदनची स्थापना कधी झाली? तर पंडिता रमाबाईच्या शारदा सदनची स्थापना 11 मार्च 1889ला झाली. त्यानंतर आपला पाचवा प्रश्न आहे, SNDT विद्यापीठ मुंबईची स्थापना कोणी केली? तर SNDT विद्यापीठ मुंबईची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, कामगार संघटनेचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना संबोधले जाते. डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विटाळ विध्वंसक हे पुस्तक गोपाळबुवा वलंकर यांचे आहे. आपला प्रश्न 9 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कोठे केली? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा येवला या ठिकाणी केली. आपला प्रश्न 10 आहे, इसवी सन 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मानवेंद्रनाथ रॉय. आपला प्रश्न 11 आहे, भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881ला जाहीर झाला. नंतर आपला 12वा प्रश्न, इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला? तर विद्यार्थी मित्रांनो, सेटलमेंट ॲक्ट या कायद्याच्या विरोधात सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला. नंतर आपला 13वा प्रश्न आहे, भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण आहे पहिली? अन्नपूर्णा. नंतर आपला 14वा प्रश्न आहे, लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? तर लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखलं जातं. नंतर 15वा प्रश्न आपला, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. गांधी आयरिन करार कोणत्या दिवशी झाला? तर गांधी आयरिन करार 5 मार्च 1931 या दिवशी झाला. आपला प्रश्न 17वा आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती? तर मुस्लिम लीगची स्थापना ढाका या शहरात करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. सुभाषचंद्र बोस यांनी देशनायक म्हणून कोणी संबोधले? तर विद्यार्थी मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधले आहे. आपला 20वा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे? तर महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. नंतर आपला 21वा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्ते आहेत? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण 181 अक्षवृत्त आहेत. भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर भारताला एकूण 7517 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. आपला प्रश्न 23वा आहे, महाराष्ट्रातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय होते? तर महाराष्ट्रातील पहिल्या अणुभट्टीचे नाव अप्सरा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोयना आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असेल जिल्हा कोणता आहे? तर सर्वाधिक वनक्षेत्र असेल जिल्हा गडचिरोली आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे. इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर इजिप्त हा देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो. 28वा प्रश्न आहे, जगात सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर जगात सर्वात मोठे बेट हे ग्रीनलँड आहे.
आपला प्रश्न 29वा आहे, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये, र वरून राजस्थान लक्षात ठेवा. अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा डोंगर नंदुरबार जिल्ह्यात आहे. खानापूरचं पठार कुठे आहे? सांगलीमध्ये आहे. दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 86% भाग व्यापला आहे. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कुंभार्ली हा घाट सातारा व रत्नागिरी या 2 शहरांना जोडतो. फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे? तर फ्रेंडशिप गार्डन हे भिलाई छत्तीसगड या शहरात आहे. सूर्यमालेत सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेत सर्वात तेजस्वी ग्रह हा शुक्र आहे. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात? ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला भूकंपनाभी असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला समुद्र किनारा सर्वाधिक लाभला आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर उजनी धरण हे भीमा नदीवर बांधण्यात आले आहे. पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पारस हे पारस औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्ह्यात आहे. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर तपकिरी क्रांती चामडे उत्पादनाशी संबंधित आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली होती? तर घटना समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 या दिवशी झाली होती. भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? तर भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य हे आंध्र प्रदेश आहे. बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर नीलम संजीव रेड्डी हे पहिले राष्ट्रपती हे बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे. नंतर आपला 46वा प्रश्न आहे, भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, महान्यायवादी हा भारत सरकारचा प्रमुख कायदेविषयक सल्लागार असतो. मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 18 वर्ष करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, ती घटना दुरुस्ती 61वी घटना दुरुस्ती आहे. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर नायब राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करतात. संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? तर 14 ऑगस्ट 1947ला ते प्राप्त झाले. राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात? तर राज्यपालांना अभिभाषणासाठी महाधिवक्ता आमंत्रित करतात. शून्य प्रहरची सुरुवात कधी झाली? तर शून्य प्रहरची सुरुवात 14 मे 1966ला झाली. भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? तर लोकसभेचे पहिले उपसभापती अनसयम अय्यंगार होते. समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 विषय आहेत. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे करण्यात आली? तर घटना समितीची निर्मिती कॅबिनेट मिशन या योजनेच्या आधारे करण्यात आली. भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेला आहे. घटनेत कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? तर विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर काय होईल या प्रश्नाचं? कलम 18 नुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्ण होते. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे? तर 8व्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. आपला प्रश्न 61वा आहे,
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखलं जातं. कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली? तर 1952 या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती आहे? तर ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत ही देगाव आहे. आपला प्रश्न 64 आहे. सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती आहे? अकलूज. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? 34. पंचायत राज दिवस कोणता दिवस साजरा केला जातो? तर 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. तलाठी हे पद सर्वप्रथम कोणी निर्माण केले? तलाठी हे पद सर्वप्रथम शाहू महाराज यांनी निर्माण केले. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात भारतात पहिली जनगणना पार पडली? तर लॉर्ड मेयोच्या काळात भारतातील पहिली जनगणना पार पडली. पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था कोणती आहे? पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था ही जिल्हा परिषद आहे. महापौर या शब्दाचे जनक कोणाला ओळखले जाते? तर महापौर या शब्दाचे जनक कोण आहे? म्हणजे या शब्दाचे जनक कोण आहे? तर महापौर या शब्दाचे जनक सावरकर आहे. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर राजस्थान हे पहिले राज्य आहे. 1772 मध्ये जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली? तर वॉरन हेस्टिंग यांनी 1772 मध्ये जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केली. आपला 73वा प्रश्न आहे. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? तर सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस ही लखमत जैन या समितीने केली. भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? तर मद्रास या ठिकाणी सर्वात पहिली महानगरपालिका स्थापन झाली. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात पंचायत व्यवस्था स्वीकारण्यात आली? तर वसंतराव नाईक या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? तर नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेची संबंधित घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती आहे. जिल्हा परिषदेची एकूण किती समित्या आहेत? तर जिल्हा परिषदेची एकूण 10 समित्या आहेत. भारतातील पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू करण्यात आले? तर पहिले ग्राम न्यायालय उरोळी कांचन पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे? पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव गटविकास अधिकारी असतात. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आले? तर 1949ला भारतीय रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. आपला 83वा प्रश्न आहे. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला? तर 1995ला भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला. शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र आहे. कोणत्या मूल्यांकनाचा एककास कागदी सोने असे म्हणतात? तर SDR या मूल्यांकनाचा एककास कागदी सोने असे म्हणतात. 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंग आहेत. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ही 1980 या वर्षी सुरू करण्यात आली. भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे? तर भारताने मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. प्लॅनिंग ॲट द पुअर हा ग्रंथ कोणाचा आहे? डॉक्टर BS मिनास यांचा आहे. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर विजेच्या दिव्यात टंगस्टन धातूची तार वापरली जाते. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणाकडून केले जाते? तर लहान मेंदूकडून शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य केले जाते. मूळतूस हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? तर मूळतूस हा आजार ड जीवनसत्व अभावी होतो. मानवी शरीरात
जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत? तर 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर लिंबूवर्गीय फळामध्ये क जीवनसत्व असते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर 740 वॅट म्हणजे 1 हॉर्स पॉवर. तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ असतो? तर तंबाखूमध्ये निकोटीन हा घातक पदार्थ असतो. रक्तभिसरण संबंधी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय आहे? तर रक्तभिसरण संबंधी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव विल्यम हार्वे आहे. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर इरिस हा भाग, मानवी डोळ्याचा इरिस हा भाग किरणांना नियंत्रित करतो. नंतर आपला 100वा प्रश्न आहे, सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे असते? तर सर्वात मोठे हृदय हे जिराफ या प्राण्याचे असते. भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. नायसिन या जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो? तर नायसिन या जीवनसत्वाच्या अभावी पेलाग्रा हा आजार होतो. हत्ती पायरोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हत्ती पायरोग संशोधन केंद्र वर्धा या ठिकाणी आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. नंतर आपला 105वा प्रश्न आहे, मानवाच्या पेशीत गुणसूत्राचे किती जोड्या आहे? तर 23 जोड्या आहे आणि एकूण गुणसूत्र किती आहे? 46 आहेत. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, ब जीवनसत्वाच्या समूहात किती जीवनसत्वांचा समावेश आहे? तर 8 जीवनसत्वांचा समावेश आहे. बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? तर गॅमा किरणांचा मारा केला जातो. राष्ट्रीय एडस संशोधनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हे पुण्याला आहे. जगप्रसिद्ध सापेक्षवाद सिद्धांत कोणी मांडला? तर आईन्स्टाईन यांनी मांडला. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुखास काय म्हणून ओळखले जाते? तर ग्रामसेवक म्हणून ओळखलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 368 आहे ते. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किती पद्धती आहेत? तर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या एकूण 3 पद्धती आहेत. खंड वहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर खंड वहनाचा सिद्धांत अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने मांडला. नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट आहे? तर नाशिक मुंबई महामार्गावर कसारा थळघाट आहे. वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखलं जातं? तर चार्ल्स मेटकाल्फ. नंतर 118वा प्रश्न आहे आपला, रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, रंकाळा तलाव हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? तर महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? तर ते आंबोली, सिंधुदुर्ग. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? तर फ्रेंच राज्यक्रांती ही 1789 या वर्षी झाली. कोणत्या मराठी साहित्यकाचे नाव एका ताऱ्याला देण्यात आले? तर वि वा शिरवाडकर यांचं नाव हे एका ताऱ्याला देण्यात आले. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे. आपला प्रश्न 124वा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर आत्मवृत्त हे महर्षी धोंडो केशव यांचे आत्मचरित्र आहे. इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर इटानगर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. तोटा सहन करून वस्तू कमी किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर अवपुंजन म्हणतात. काय म्हणतात? प्रश्न परत ऐका. तोटा सहन करून वस्तू कमी किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्या पद्धतीला अवपुंजन म्हणतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस
हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? तर रायमन मॅग्सेस या पुरस्काराला ओळखलं जातं. मानवी शरीरात किती खनिजे असतात? तर मानवी शरीरात 24 खनिजे असतात. पीतक्रांती कशी संबंधित आहे? तर तेलबियाशी संबंधित आहे. आपला 132वा प्रश्न आहे, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर त्या कणांना फोटॉन म्हणतात. फोटॉन. 133वा प्रश्न आहे आपला, विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर विजय दिवस हा 16 डिसेंबरला साजरा केला जातो. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर मोजरी या ठिकाणी त्यांचं गुरुकुंज आश्रम आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यात आहे. गाडगे महाराज यांना खराट्याचा बादशाह असे कोणी म्हटले? तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी गाडगे महाराजांना खराट्याचा बादशाह असे म्हटले आहे. आपला प्रश्न 137वा प्रश्न आहे, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो? तर छायाचित्रण या उद्योगात सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग केला जातो, म्हणजे फोटोग्राफी. कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते? तर पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते. हिंदुकुश पर्वतरांग कोणत्या देशात आहे? हिंदुकुश पर्वतरांग ही अफगाणिस्तानमध्ये. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे? सूर्यमालेतील गुरु या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर रुपया हे नाणे सर्वप्रथम शेरशाह सूरी यांनी सुरू केले. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगडमध्ये. शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर गुरु ग्रंथ साहिब. भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? K2 कळसुबाई. K2 हे भारतातील सर्वात उंच आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे. नंतर 145वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर, नाशिक. राजेवाडी कोणत्या ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? राजेवाडी हे अंजीर फळासाठी प्रसिद्ध आहे. झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे? झिरो माईल हे नागपूर शहरात आहे, म्हणजे भारताचं मध्यवर्ती स्थान आहे नागपूर. पेशींचा शोध कोणी लावला? तर पेशींचा शोध रॉबर्ट हुक याने लावला. भारतात सर्वात मोठे गोड्या पाणी सरोवर कोणते? उलर आहे. कोणत्या वायूला हसवणारा वायू असे म्हणतात? तर कोणत्या वायूला हसवणारा वायू असे म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईड या वायूला हसवणारा वायू असे म्हणतात. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता आहेत. आपला 152वा प्रश्न आहे, भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना होते? तर भारतामध्ये एकूण 5 वर्षांनी पशुगणना होते. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कुणी म्हटले? तर महात्मा गांधी यांनी म्हटले होते. भारतात सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणतं आहे? JNPA. कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती नदीवर आहे. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तर मलेरिया आजाराचे लक्षण आहे. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू कोणता आहे? तर विश्वनाथ आनंद. सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे? तर भुवनेश्वर या शहरात आहे. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना ही बॉम्बे असोसिएशन आहेत. सूर्यास्तानंतर ही काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो, यास प्रकाशातील वातावरणातील टिंबटिंब कारणीभूत आहे. तर अपवर्तन. दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर लॅक्टोमीटर या साधनाने दुधाची शुद्धता मोजली जाते. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर 108व्या कलमात आहे. पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर बापूजी आणे
यांनी पुसाच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व केले. कोणत्या दोन ग्रहांना एकही उपग्रह नाही? तर बुध आणि शुक्राला एकही उपग्रह नाही. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण 20.94 म्हणजे जवळजवळ 21%. 2000 रुपये मूल्याच्या नोटेवर कोणते चित्र आहे? तर मंगळयान आहे. ते बंद झाले आता. कोणत्या जीवनसत्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्व असे म्हणतात? तर विटॅमिन ड जीवनसत्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्व असे म्हणतात. सुशिक्षित बेरोजगारीलाच टिंबटिंब असेही म्हटले जाते. तर पांढरपेशी. सुशिक्षित बेरोजगारीलाच टिंबटिंब बेरोजगारी असे म्हटले जाते. तर पांढरपेशी बेरोजगारी असे म्हटले जाते. आपला 169वा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर DYCO उपमुख्य कार्यकारी अधिकारी. महाराष्ट्राचे भारताच्या एकूण लोकसंख्येचे असलेले प्रमाण किती टक्के आहे? 9.28%. आनंदवन हे कुष्ठरोगासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली? तर रिझर्व्ह बँकेची स्थापना ही यंग हिल्टन या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? हे तेलंगणा राज्यात आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार हा परमवीर चक्र आहे. उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर शहनाई वाद्याशी संबंधित आहे. ओरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. कोणत्या झाडाला फ्लेम ट्री म्हणून ओळखलं जातं? तर गुलमोहराला फ्लेम ट्री म्हणून ओळखलं जातं. हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पन्ना हे शहर मध्य प्रदेश राज्यात आहे. ऑलिम्पिक खेळाची देवता कोणाला समजली जाते? तर झूस या देवाला ऑलिम्पिक खेळाची देवता असे संबोधले जाते. मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे? तर ज्ञानप्रकाश आहे. पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणे भिलार सातारा जिल्ह्यात आहे. रक्ताच्या कर्करोगास काय म्हटले जाते? तर रक्ताच्या कर्करोगास ल्युकेमिया म्हटले जातं. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखलं जातं. आधुनिक भगीरथ म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर टिंबटिंब तारेचे चिन्ह आहे तर पंचकोनी चिन्ह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्यांचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? तर 20 मार्च 1927ला सत्याग्रह केला. आपला 188वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रल्हाद केशव आत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर केशव कुमार या टोपण नावाने ओळखलं जातं. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिला आहे. आपला प्रश्न 190वा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रातील कोणते 2 जिल्हे द्राक्ष उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहेत? तर नाशिक आणि सांगली. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंचायत समितीचे उपसभापती असतात. आपल्या 192 प्रश्नात भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहे? तर एकूण उच्च न्यायालय 25 आहे. अमोनिया क्लोराईड म्हणजेच नवसागर होय. पेसमेकर हे कोणत्या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी वापरलं जातं? तर पेसमेकर हे हृदय विकार असलेल्या रुग्णांसाठी वापरलं जातं. USB विस्तारित रूप काय आहे? तर USB विस्तारित रूप हे काय आहे? युनिव्हर्सल सिरियल बस. बटरफ्लाय ही संज्ञा कोणत्या खेळाशी आहे? तर स्विमिंग म्हणजे पोहणे या खेळाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मार्गदर्शक तत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे? भाग 4 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत?
तर 49 आहे. हे चेक करून घ्या वाढले का कमी झाले म्हणून. आपला प्रश्न 199 आहे. कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात? तर शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात. आपला 200वा प्रश्न आहे. राज्य राखीव पोलीस दल SRPFची स्थापना कधी झाली? तर 1948 मध्ये झाली. हा प्रश्न बघून घ्या. सध्या भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे महत्त्वपूर्ण 200 प्रश्न बघितले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.